सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या दाव्यांना सुरुंग लावणारे एक पत्र आता माझाच्या हाती लागले। कारण नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशमुखांच्या लोकमंगल मल्टीस्टेट बँकेनं 10 तारखेलाच 500 आणि हजारांच्या नोटा न स्वीकारण्याचं पत्र आपल्या प्रत्येक शाखांना पाठवलं होतं। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत। राहुल, अजून काय काय आहे या पत्रात? कंटेंट फार महत्त्वाचे रेश्मा, कारण 10 नोव्हेंबरचं ते पत्र आहे आणि ते महाराष्ट्राला कळायला पाहिजे की या पत्रामध्ये जे मुख्य व्यवस्थापक आहेत लोकमंगलचे त्यांनी प्रत्येक शाखांना जे पत्र लिहिले त्यात असं सांगितलंय की वरील विषयाला अनुसरून 8 नोव्हेंबर 2016ला 1000 आणि 500 रुपयाच्या नोटा चलनातनं रद्द केलेल्या आहेत। त्यामुळे व्यवस्थापन मंडळाने आजच्या कामकाजाच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत। त्या अशा आहेत की रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार 1000 आणि 500च्या नोटा स्वीकारण्याचा अधिकार हा फक्त राष्ट्रीयकृत बँका, पोस्टल कार्यालय, शेड्यूल बँका, ग्रामीण बँक इतरांनाच आहे। त्यामुळे अन्य वित्तीय संस्थांनी जसं की आपण त्या 1000 आणि 500 रुपयाच्या नोटा अजिबात स्वीकारू नयेत आणि तशी सूचना दर्शनी भागामध्ये लावावी। दुसरी अतिशय महत्वाची सूचना अशी आहे की 9/11/2016 रोजीच्या आज झालेल्या विवरणाप्रमाणे बँकेमध्ये जे 1000 आणि 500 रुपयाच्या नोटा आहेत त्या त्वरित आपापल्या बँक खात्यावरील भरून 1000 व 500 रुपयाच्या नोटांचं विवरण आज शून्य करावं। आता या पत्रातले कंटेंट जर बघितले तर त्याचा अर्थ असा की 10 तारखेलाच लोकमंगलच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये असलेले जे 1000 आणि 500 रुपये ते त्या ठिकाणची शाखा ज्या राष्ट्रीयकृत बँकांना अटॅच होत्या तिथं ते पैसे तात्काळ भरायला हवे होते आणि तब्बल 6 दिवसानंतर म्हणजे स्वतःच काढलेल्या परिपत्रकानंतर 6 दिवसानंतर जर रक्कम अतिशय संशयास्पद पद्धतीनं उमरग्यामध्ये सापडत असेल 1 कोटी रुपयाची तर या पत्रामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात। आणखीन एक महत्वाचा मुद्दा होता की सहनिबंधकांनी हे पत्र जर बघितलं असेल तर त्यांनी क्लीन चिट दिली कशी? कारण विरोधकांचं तर हेच म्हणणं होतं की आपल्याच खात्यातल्या सहनिबंधकाकडून जर क्लीन चिट मिळत असेल तर त्याला काही तसा अर्थ नाहीये। आणि या पत्रातून जो प्रश्न निर्माण होतो जो निवडणूक आयोगाच्या दृष्टीनेही महत्वाचा असेल तर जर याच दिवशी तुम्ही सांगितलं की आपल्या खात्यावरची सगळी रक्कम ही तात्काळ जमा करून ती शून्य करा तर मग मुख्य शाखेकडे ही रक्कम घेऊन जाण्याचं प्रयोजन काय होतं? दिसतंय असं की अनेक वेगवेगळे खुलासे, कॉन्ट्राडिक्ट करणारी स्टेटमेंट आणि त्याच्यावरती आपल्याच खात्यातनं आपल्याच व्यवस्थापकांनी दिलेलं हे पत्र। त्यामुळं येणाऱ्या अधिवेशनामध्ये जसं की प्रणिती शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणताय तर देशमुख साहेबांना अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात। तुर्तच तरी काहीही समाधानकारक यातून दिसत नाहीये रेश्मा। नक्कीच राहुल, आणि आता हे पत्र हाती आलेलं आहे याच्यावरती आता सहकार मंत्री सुभाष देशमुख अजून काय नवीन खुलासा करतायत ते देखील आपल्याला पाहायचंच आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।